दरम्यान नफरतची निशाणी हटवा असं विश्व हिंदू परिषदेचं म्हणणं आहे, असं देखील शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट म्हणतायत. तर औरंगजेबाची कबर काढून फेका असं देखील विधान आता संजय शिरसाटांनी केलेलं आहे. पाहूयात. नाही, आमची तर भूमिका, पक्षाची भूमिका हीच आहे की औरंगजेबची कबर इथं नको आहे. कशासाठी पाहिजे? तो त्रास आम्हाला कशाला पाहिजे? एक राजा तिकडनं येतोय काय, इथलच्या हिंदूंचे मंदिरं पाडतोय काय, महिलांवर बलात्कार करतोय काय, अनेक लोकांना छेडतोय काय. अहो, संभाजी महाराज सारख्या महाराजांचे डोळे काढले, गरम सळ्या टाकून नखं काढली, 40 दिवस त्याला हलाल करून मारलं. त्यांची आठवण आम्हाला कशाला पाहिजे? कशासाठी पाहिजे ते औरंगजेब इथं तुम्हाला? म्हणून ती कबर काढावी. दरम्यान या सगळ्या प्रकारावरती आमदार रोहित पवार काय म्हणाले, पाहूयात. तर औरंगजेब सारखी एक बलाढ्य शक्ती होती, ज्याच्याकडे पैसा होता, मनुष्यबळ होतं, हत्ती होते, बंदुक्या होत्या. अशा पैशावाल्याला, बलाढ्य शक्तीच्या माणसाला सुद्धा इथं 27 वर्ष या महाराष्ट्रामध्ये राहावं लागलं आणि राहून सुद्धा त्यांना राज्य करता आलं नाही. याचं एक प्रतीक म्हणजे त्या औरंगजेबची ती कबर आहे. त्याला, त्या प्रतीकाला आज काढून उद्या त्या बाबतीतली चर्चा नाही झाली तर इतिहासामध्ये कुठेतरी गडबड काही लोक उद्या जाऊन करू शकतात. त्यामुळे त्याचं एक प्रतीक म्हणून मला असं वाटतं की त्याला हात न लावणं जास्त कदाचित योग्य ठरू शकतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.